असेच प्रोटीनने भरलेले मुळीचे पराठे खायचे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा। पहिले मुळा असतो ना, ते व्यवस्थित असं सोलून घ्यायचा आणि त्याला असं छान असं खिसून घ्यायचं। खिसून झाल्यानंतर त्या मुळ्यांचं पाणी काढायचं नाही, कारण की पाणी काढल्याने काय होतं, त्याचं प्रोटीन आणि त्याचं जीवनसत्व सगळं संपून जातं। मग काय करायचं, खिसलेल्यातलं सगळं पाणी अटूसपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर हलगत असं त्याचं पाणी अटूसपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे। जिरा पावडर, धने पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि जमलंच तर एक मॅगी मसालाही टाकायचा। त्याने काय होतं, पराठ्याला भन्नाट अशी चव येते। हे जे काही सारण आहे ते सगळ्यांना एक छान असं पाणी अटूसपर्यंत हे करून घ्यायचं आहे। आणि पाणी आटायला आलं, या सारणचं मिक्सिंग तुम्हाला बारीक गॅस ठेवून करायचं आहे। मिरची आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि ते सगळं झाल्यानंतर त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। मिरची लसूणची पेस्ट टाकल्यानंतर आणि सगळ्यांना एकजीव करून सर्वात लास्टला तुम्हाला असा चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाल्यानेही टेस्टही छान येते आणि पराठाही खायला छान वाटतो। हे सगळं टाकून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची लास्टला आणि सगळ्यांना एकजीव करायचं आणि एक प्रकारे सारण करून त्याला साईडला ठेवायचं। हे सारण थंड होऊसपर्यंत तुम्ही फॅन खाली किंवा असंही ठेवलं तरी चालेल। पराठ्यासाठी आता आपण कणिक मळून घेऊया। कणिकमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच बेसन टाकलं आहे, थोडंसं जिरा, तीळ आणि थोडासा ओवा टाकायचा आणि हे सगळं टाकून एक छान असं पीठ कणिक मळून घ्यायचं। कणिक हे थोडंसं घट्टसर मळायचं। मळून झाल्यानंतर असं छोटीशी पोळी लाटून त्याच्यावर हे सगळं सारण ठेवायचं आणि त्याचं छान असं पॉकेटसारखं बंद करायचं। बंद करून त्याला अलगद हाताने लाटायचं। फर्स्ट टिप, सारणमधलं पूर्ण पाणी कमी होईपर्यंत सारण गरम करायचं आहे। पीठ हे तुम्हाला जरासा घट्टसर मळायचं आहे आणि पराठे लाटताना हलक्या हाताने लाटायचे आहेत, खूप जोर द्यायचे नाहीत, जेणेकरून फाटणार नाही। अशा प्रकारचा पराठा बनवून बघा, एक नंबर लागतो, भन्नाट चव लागते आणि परत परत करून खाताल।